17 ऑगस्टला यंदा नागपंचमी आहे आणि या नागपंचमीची पूजा घरच्या घरी कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। संपूर्ण पूजा तुम्हाला करून दाखवली जाणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। आपल्याला नागपंचमीसाठी जे साहित्य लागणार आहे ते बघूया। साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहेत फुलं, त्याचबरोबर नैवेद्य दाखवायला ही पुरणाची दिंड। नागपंचमीला हा खास नैवेद्य असतो पुरणाच्या दिंडांचा। याच्यासाठी पद्धत अगदी सोपी आहे। पुरण करायचं आणि पुरणाची पोळीसाठी जशी कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवायची आणि त्यामध्ये ही दिंड तयार करायची। नागपंचमीच्या दिवशी तवा टाकत नाहीत, काहीही चिरत नाहीत, कापत नाहीत आणि म्हणून हीच दिंड नागपंचमीच्या दिवशी खायची असतात। त्याबरोबर नागांना सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य असतो लाह्यांचा आणि फुटाण्यांचा। त्याचबरोबर पंचामृत आहे आणि पूजेचं बाकीचं साहित्य आहे। चला तर मग आता बघूया पूजा कशी करायची ते। पूजेसाठी मी इथे चौरंगावर लाल वस्त्र टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर रांगोळी सुद्धा मांडलेली आहे आणि तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे। पूजा सुरू करण्याआधी आपल्याला तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण मांडणार आहोत नागांचं हे चित्र। तुमच्याकडे जर मातीची मूर्ती असेल छोटी तर तुम्ही ती सुद्धा मांडू शकता। माझ्याकडे हे चित्र मी काढून ठेवलेलं आहे म्हणून मी हे चित्र मांडते आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवते की तांदळाचे सुद्धा नाग कसे आपल्याला काढता येतील। हे बघा, अशा तांदळाच्या राशी घालायच्या आणि त्यानंतर नागांची अशी छोटी छोटी पिल्लं आपल्याला काढायची आहेत। तुम्ही नुसतं चित्र मांडलं तरी चालेल। याप्रमाणे मी नागांची तांदळाने सुद्धा चित्र काढून घेतलेली आहेत। सगळ्यात आधी करायची असते गणपतीची पूजा, म्हणून मी इथे तामणामध्ये गणपती घेतलेला आहे। मला आपल्या एका व्ह्यूअरने विचारलं होतं की नेहमी तुम्ही सुपारी घेता पण देवातला गणपती घेतला तरी चालतो का? तर मी देवातलाच गणपती इथे घेतलेला आहे आणि याच गणपतीची स्थापना आज करणार आहे। तर सगळ्यात आधी आपण गणपतीला स्नान घालून घेऊया। शुद्धोदक स्नानम समर्पयामी, पंचामृत स्नान, पंचामृत स्नानम समर्पयामी, पुन्हा शुद्धोदक स्नानम समर्पयामी। गणपतीला याप्रमाणे स्नान घालून घ्यायचं आहे। गणपतीची स्थापना आपण विड्याच्या पानांवरती करणार आहोत। इथे गणपतीची स्थापना करणार आहोत, अक्षदा ठेवणार आहोत। गणपतीची पूजा करताना ओम गण गणपतयेचा जप करायचा आहे। तर इथे मी गणपतीची स्थापना करून घेते आहे। आता गणपती बाप्पाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। हळद, कुंकू आणि अक्षदा। त्याचबरोबर गणपती बाप्पाचं आवडतं फूल गणपती बाप्पाला वाहणार आहोत आपण इथे। याप्रमाणे गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल वाहिलेलं आहे। गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे। मनोभावे गणपती बाप्पाला नमस्कार करायचा। ओम गण गणपतये नमः असा जप आपल्याला करत राहायचा आहे। चला आता नागोबाची पूजा करूया। नागोबाची पूजा करण्यासाठी नागोबाला आधी हळद कुंकू वाहून घेऊया। ह्या खालच्या तांदळाच्या नागोबांना सुद्धा मी हळद कुंकू वाहून घेते आहे। अक्षदा अर्पण करूया आणि आता हार घालूया। याप्रमाणे आपण नागोबाला हार घातलेला आहे। आता या खालच्या नागोबाला देखील फुलं अर्पण करून घेऊया। आता नागोबाला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। याप्रमाणे आपण नागोबाला वस्त्रमाळ सुद्धा अर्पण केलेली आहे, फुलं सुद्धा वाहिलेली आहेत। आता नागोबाला दाखवायचा आहे नैवेद्य। नागोबाला नैवेद्य दाखवण्यासाठी आधी इथे विडा घेतलेला आहे। पाण्याचं मंडल करून घ्यायचं आणि त्यावर विडा ठेवायचा। त्यानंतर पंचामृत, पाण्याचं मंडल करून घ्यायचं, त्यावर पंचामृत ठेवायचं। त्याचबरोबर आपला लाह्या आणि फुटाण्यांचा नैवेद्य सुद्धा आपण दाखवतो। पाण्याचं मंडल करायचं, त्याच्यावर वाटी ठेवायची। त्यानंतर
सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य पुरणाची दिंड. त्यासाठी सुद्धा पाण्याचं मंडल करून घ्यायचं आणि नैवेद्य ठेवायचा. नैवेद्य आधी आपल्याला तुपाची निरांजन लावून घ्यायची आहे. तुपाची निरांजन लावून घेतली आहे ती नागोबाला ओवाळायची आहे. गणपती बाप्पालाही ओवाळायची आहे. त्यानंतर तुपाची निरांजन इथे ठेवून द्यायची. आता आपल्याला धूप दाखवायचा आहे. उदबत्ती लावून घेते. उदबत्ती सुद्धा ओवाळून घ्यायची आहे. चला आता दाखवूया नैवेद्य. नैवेद्य दाखवण्यासाठी आपण विडा ठेवलेला आहे, पंचामृत, लाया फुटाणे आणि दिंड. नैवेद्यम समर्पयामी 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. शेवटी डोळ्याला पाणी लावायचं आहे. अशा प्रकारे नागोबाची पूजा झाल्यानंतर आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे. आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थनाही करायची आहे. या प्रकारे आपली नागपंचमीची संपूर्ण पूजा दिसणार आहे. तुम्ही बघू शकता. पूजा झाल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं.